नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर। तर आज तुम्हाला सांगणार आहे असे बरेचसेच लोक आहेत की त्यांना मराठी टाईप करता येते पण इंग्लिश टाईप करता येत नाही। तर त्याच्यावर मी एक रामबाण उपाय घेऊन आलो आहे। आजचा व्हिडिओ फक्त विदाऊट स्किप करता पहा, म्हणजे तुम्हाला समजेल तुम्ही मराठीमध्ये टाईप करून इंग्लिशमध्ये मेसेज कशा पद्धतीने ट्रान्सलेशन करू शकता। बरेचसे जण म्हणणार आम्ही गुगलवरून ट्रान्सलेशन सुद्धा करू शकता। तसं न करता तुम्हाला मी आज अशा एक ट्रिक सांगणार, त्या ट्रिकच्या मदतीतून तुम्ही मराठीमध्ये टाईप करून सुद्धा इंग्लिशमध्ये बोलू शकता। समोरच्याला कळणार सुद्धा नाही की तुम्हाला इंग्लिश येत नाही का येतेही सुद्धा कळणार नाही, की समोरच्याला वाटेल की हा इंग्लिशमध्ये सरळ बोलतोय। तर तुम्हाला ही ट्रिक सांगण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि शेजारची बेल आयकन ही ऑन करायची आहे, म्हणजे इथून पुढे जे असेच मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। तर आजचा व्हिडिओ आपण लगेच स्टार्ट करू। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं, गुगल प्ले स्टोर हे ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो, सगळ्या जे मी स्टेप सांगणार ते विदाऊट तुम्ही स्किप करता पहा, म्हणजे तुम्हाला समजेल। जर स्किप करून पाहिलं तर तुम्हाला काही सुद्धा समजणार नाही। सगळ्यात पहिले तर सर्च बारमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे जीबोर्ड, हे सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर इथे बघू शकता जीबोर्ड ही ॲप्लिकेशन बघू शकता, इथे अशा पद्धतीतून आले। जीबोर्ड द गुगलची ॲप्लिकेशन आहे, गुगलचं कीबोर्ड आहे। ओके, तर तुम्हाला काय करायचं, इथून हे डाउनलोड करून घ्यायचं। मी ऑलरेडी डाउनलोड केलं आहे। डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे सेटिंग करून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिले तर हे जे काही सेटिंग्स असतात ते तुम्हाला लावून घ्यायचे आहेत। तर ते कशा पद्धतीतून लावायचं आहे ते सांगतो। ओपनवर क्लिक करायचं आहे। ओपनवर क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता इथे क्लिक करायचं आहे। सगळ्यात पहिले तर इथे क्लिक केल्यानंतर समजून घ्या तुमचं जे की तुमचा कुठला मोबाईल असेल, सॅमसंग असेल, व्ह्यू असेल, जसं की माझा सॅमसंगचा आहे त्यामुळे सॅमसंग कीबोर्ड इथे सिलेक्ट आहे। तर इथे काय करायचं, जीबोर्ड हा सिलेक्ट करून घ्यायचा। ओके, जीबोर्ड सिलेक्ट केल्यानंतर डन झाला आहे। काहीचा तुम्हाला असा इंटरफेस येईल। त्यानंतर लँग्वेजवर क्लिक करायचं आहे। इथे बघू शकता तुम्हाला इथे ॲड लँग्वेजवर जायचं आहे। इंग्लिश करू शकता, हिंदी आहे, मराठी, या 3 लँग्वेज सगळ्यात पहिले तर तुम्ही ॲड करून, बरेचसेच लँग्वेज आहेत, तुम्हाला जी लँग्वेज तुम्हाला हवे ते तुम्ही इथे ॲडवरून इथून ॲडवर इथे अशा पद्धतीने अशी ॲड करू शकता। तुम्हाला जी पाहिजे ते ॲड करून घ्या। ओके, तर ऑलरेडी मी इथे बघू शकता हिंदी, मराठी, इंग्लिश या 3 लँग्वेज तर मी इथे ॲड केल्या आहेत, कारण की ह्या 3 महत्त्वाचे आहेत। त्यानंतर आता तुम्ही बघू शकता मेसेज कशा पद्धतीतून समोरच्याला करू शकता, जी की मराठीतून ट्रान्सलेशन करू शकता। सगळ्यात पहिले तर मी व्हॉट्सअप एक ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर बघू शकता इथं मी मेसेज करतो, जसं की समजा इथे बघू शकता सर्चमध्ये जातो। सर्चमध्ये सगळ्यात पहिले तर इथे एक तुम्हाला सेटिंग करून घ्यायचं। सगळ्यात पहिले तर इथे बघू शकता सेटिंगच्या मोरे काय ऑप्शन आहे बघू शकता, जो की तुम्हाला दिसत असेल त्यावर क्लिक करायचा। क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले तर बघू शकता इंग्लिश मराठी केलं आहे। तर तुम्हाला समजा मराठी इंग्लिश करायचं असेल तर इथे क्लिक करायचं, इथून मराठी करा, इकडे इंग्लिश झालं आहे। फिरशी तुम्हाला जर इंग्लिशमधलं मराठीत करायचं असेल तर इंग्रज सिलेक्ट करा, मराठी झालं आहे। आता बघू शकता की समोरच्याला तुम्ही मराठीतून इंग्लिशमध्ये, जसं की मराठीतलं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन कशा पद्धतीतून करू शकता। सगळ्यात पहिले तर इथे आपण हाय लिहू, बघू शकता हाय लिहिलं आहे, हे मराठीत ट्रान्सलेशन झालं आहे आणि डायरेक्ट हे सेंड झालं आहे। तर बघू शकता हा मेसेज गेलेला आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, इंग्लिशमध्ये मेसेज करायचं, जे की मराठीत टाईप करायचं आहे। जसं की आता समजा इथं मी हाय केल्यानंतर इथे बघू शकता वर मराठीत टाईप झालं आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले तर इथे मराठी आहे, तिथे इंग्लिश करायचं आहे, इकडे मराठी। तर त्यानंतर बघू शकता जे की हाय केलं नाही इकडे जाते, जसं की माझं नाव लिहितो, बघू शकता जे की रोहितलेला इंग्लिशमध्ये गेलेलं आहे। जसं की समजा आता आपल्याला काय यायचं अशा पद्धतीची एक मिनिट आपण दुसरा एखादा आपण एक इथे लिहू, म्हणजे बघू शकता अशा पद्धतीने लिहिला आहे। बघू शकता इथे बघू शकता इथे जे तुम्ही लिहिला ते मेसेज बघू शकता माझ्या दुसऱ्या अकाउंटवर इथून जातात, ते पण इंग्लिशमध्ये बघू शकता। अशा पद्धतीतून करू शकता, जे की तुम्हाला समजा मराठीमधला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं असेल तर इथे जायचं तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता। जे की तुम्ही सर्च करतील ती अशा पद्धतीतून इथे इंग्लिशमध्ये टाईप झालं आहे। फक्त इथून तुम्ही फक्त इथे इंग्लिश टाईप करायचं, इकडे मराठी आपापमान येते बघू शकता। जे की तुम्हाला सांगतो इथे बघू शकता जे की आपलं सर्च इथे बघू शकता अशा पद्धतीतून होत आहे। तुम्हाला जर समजा मराठीत ट्रान्सलेशन करायचं असेल तर काय करायचं, इथे बघू शकता इथे तुम्हाला जे काय मराठी सिलेक्ट करायचं, इकडे इंग्लिश केलं आहे। आता बघूया आपलं होते का, तर बघू शकता नाही अजून तर झालं नाही। मग आता आपण इथून इंग्लिश सिलेक्ट करू, जे की बघू शकता झाले, इकडे इंग्लिश इकडे मराठी अशा पद्धतीतून झाले। ओके, ही तर झाली बेसिक गोष्ट, तुम्हाला समजली असेल कशा पद्धतीतून तुम्ही समोरच्याकडे इंग्लिशमध्ये बोलू शकता। जसं की इकडे इंग्लिश सिलेक्ट करू शकता आणि इकडे मराठी, फक्त लँग्वेज तुम्हाला चेंज करायचे, आपापमान ट्रान्सलेशन करतं। तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले समजा इंग्लिशमध्ये मेसेज आला, जसं की समजा गुड मॉर्निंग हा मेसेज आला, तर हा ह्याच्यावर क्लिक करायचा आहे प्रेस करून आणि इथून हा फक्त तुम्हाला कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर इथे फक्त तुम्हाला जे काही इथं पेस्ट करून घ्यायचं। ओके, पेस्ट केल्यानंतर फक्त इथून तुम्हाला लँग्वेज आहे ती इथून चेंज करून घ्यायचं, मराठीतून इंग्लिश अशा पद्धतीतून करू शकता। जे की आपण मराठी केलं आहे, जे की बघू शकता अशा पद्धतीने ट्रान्सलेशन। जसं की समजा आता हे नाव आहे, हे नाव मी कॉपी करून घेतो, 3 लाईन्सवरून कॉपी केलं इथे मी अशा पद्धतीने सर्च केला तर इथे बघू शकता जे की मराठी ट्रान्सलेशन आलं आहे रोहित। जसं की दुसरा एखादा आपण हा बघू शकता, हा आपण इथून एक कॉपी करू, जो की मी मेसेज केला आहे। तर हे पहिलं आपण सगळं इथून रिमूव्ह करून बघू शकता, जे की मी प्रेम लिहिलं आहे, आय लव अशा पद्धतीने लिहिलं आहे, मी प्रेम इथे आलं आहे।
दुसरी गोष्ट मदर हे जी की आईचं आपलं नाव आहे ते पण मी तुम्हाला दावतो. इथून कॉपी करून घ्यायचं. फक्त तुम्हाला ही जी की इथून रिमूव्ह करायचं आणि इथं अशा पद्धतीने सेंड करायचं. जे की तुम्हाला बघू शकता मेसेज वाचलेला आहे आई, हा मेसेज आला आहे आणि तुम्ही इथून अशा पद्धतीने सेंडसुद्धा करू शकता. हा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशा ट्रिक्स मराठीमध्ये कोणी सांगत नसतं. सगळ्यात पहिले तर सबस्क्राईब करा भावना, आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट्समध्ये सर्वांना सांगा आणि जास्तीत जास्त लाईक्स करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग ट्रिक्सच्या व्हिडिओमध्ये.